इकडे भीती फक्त वाघाची आहे. जर आम्ही नाही दिसलो तर व्हिडिओ तोच दिसेल फक्त. अरे बापरे, पापड्यांमध्ये बर्फ जमा झालाय रे. पकडे ब्लॉग. भाई साहब मेरी जान मेरी शान मेरी भोय के मैं साथ हूँ. आपण इकडे किती वाजता आलो आपण इकडे. होत नाही की लग्न झाले. साडेसहा वाजता आम्ही निघतो इथे खेडला जायला. तिघं जण, हा थंडी पण आहे आणि तिघं जण ट्रिपल सीट. म्हणजे ॲडव्हेंचरपेक्षा काय कमी नाही. आणि ड्रायव्हर भोयेच आहे, शुद्धीत आहे पूर्ण, चेक केलं आम्ही त्याला आहे. पूर्ण शुद्धीत आहे. आणि बघू आता तिकडे जायपर्यंत किती टाईम लागतोय. प्रतीकच्या घरातली शेवटची नाही बोलणार मी, तर काहीतरी सीन व्हायचा. लग्न घरातली शेवटचा सीन आहे आमचा. मग तिथून मग आम्ही किती वाजता जाऊ, एक 30 मिनिटामध्ये जाऊ आम्ही. आता निघालोय आम्ही प्रतीकच्या घरातून हॉटेलला जायला, कारण आमचा अजून एक व्हिडिओग्राफर तिकडे येतोय. आता बसमध्ये येतो, पण थोड्याच वेळात पोचेल तिथे. ब्लॉगमध्ये बघू शकता, व्हिडिओमध्ये बघू शकता की समोर फॉग आहे, थंडी आहे, 6:30 वाजून गेले आणि काळोखात काहीच दिसत नाही. कुठून काय आमचं काही खरं नाही. आम्ही डायरेक्ट खेडला जातो. आता मध्ये काहीच घरं नाही, वाडी नाही, काही नाही आहे. आणि रस्ता पण बघताय तुम्ही घाटाघाटाचा. होय फुल कॉन्फिडन्समध्ये, त्याच्या कॉन्फिडन्सवरती पाय ठेवत आम्ही चाललोय. ट्रिपल सीट आहे भाई, ट्रिपल सीट आहे. आम्हाला ॲक्च्युली लेट झालाय, काळोखाच्या आधीच निघणार होतो. पण झालंय लेट तर आता काय नाही, आम्ही डायरेक्ट पोहोचू थेट तिकडे. सो रस्त्याला गाड्या आहे, टेन्शन नाही. गाडी थांबली तरी रस्त्यावरती गाड्या कंटिन्युअसली आहेत. त्यामुळे आमची भीती पोटात नाही, कशातच नाही. इकडे भीती फक्त वाघाची आहे असं प्रत्येकने सांगितलं. हा, वाघ येतात, आज किती येतात, काय येतात, कुठून येतात त्याचं काही गॅरंटी नाही. व्हिडिओमध्ये आला तर तुम्हाला नक्की दिसेल. आणि जर आम्ही नाही दिसलो तर व्हिडिओ दिसेल फक्त. हा, तर तोच दिसेल. म्हणजे काय ब्लॉग बनवायचं उद्दिष्ट आमचं काय माहिती आहे का, की बाबा बघा ब्लॉग सर्वच बनवतात आजकाल, व्हायरल सर्वच होतात, नाही होत जेवढी पण गोष्ट आहे. पण विषय असा नाही की ब्लॉग बनवा कशासाठी, तुमच्या आठवणी जपण्यासाठी, मेमरीजसाठी. म्हणजे काय मुमेंट जगलोय हे तुम्हाला आता नाही कळणार, पुढे जाऊन तुम्हाला मनातून गोष्टी आठवतील, विचारातून आठवतील, पण प्रत्यक्ष जे बघायला मिळेल. आणि आम्हाला आमच्या मेमरी जपून ठेवायच्या, त्यासाठीचा ब्लॉग आहे. आणि जोशमध्ये चाललो आम्ही. आणि भोय आरामात पण घे थोडा मध्ये म्हणजे मला पण समजेल. बोलताना मला भीती नाही वाटणार. काय बोलतोय मी तुला. सो फायनली आता आम्ही ज्या हॉटेलवरती स्टे करणार आहे, गणपती कृपा या हॉटेलमध्ये पोहोचलो. सो हे आहे हॉटेल आमचं. एंट्री इथून आहे, बघू शकता कसं. चावी माझ्याकडेच आहे आणि हे लोक पुढे गेले. सो जस्ट तुम्हाला दाखवायचं म्हणून मी दाखवतो हॉटेल आहे ना. पंकज भाई दरवाजा खोलतोय. रात्रीचे वाजले किती, 6 वाजता. डोक्यावर पदर घ्या. हां, डोक्यावर पदर घ्या. आणि आता आम्ही जस्ट हॉटेलमध्ये इन केलं आहे. सर्व फ्रेश वगैरे झालो जरा. तिघं जण बोलत चला आता जरा हॉटेल दाखवूया आपण. चहा वगैरे तो वेगळाच आहे, त्याच्याकडे बघ जरा. वेगळा दिसतो ना, वेगळाच पार्क. वेगळाच पार्क. त्यात लय स्पार्क्स, त्याला स्पार्क्स नाही बोलत, तुझ्या अंगात असलेले ते स्पार्क्स आहे. हां, इथे बघा, हा मागे आहे ना हायवे आहे, ठीक आहे. खेड मुंबई हा हायवे मागे दिसणार नाही काळोखात. चहा प्यायला पण गाड्या जातात तिकडे. तर आता आणि हे पाठीमागे हॉटेल आहे, ठीक आहे. सो आता आम्ही हॉटेलमध्ये जातो, तुम्हाला दाखवतो चहा वगैरे सर्व गोष्टी. आणि भाऊ पण आलेच आपले गाडी घ्यायला. आले. सो बघूया आपण. भाऊ आलेच गाडी घ्यायला, ठीक आहे. मग त्यांच्याकडे आम्ही ती गाडीने आलो आता ट्रिपल. त्यांना ती गाडी सुपूर्द करतो त्यांच्या हातामध्ये. नॉर्मल बाहेरच्या ढाब्यावरती काहीतरी खाल्लं आम्ही. आणि आता जातोय गाडीमध्ये पेट्रोल टाकायला. प्रतीकच्या म्हणजे नवऱ्या मुलाच्या मामाकडून गाडी भेटली आम्हाला. म्हणजे अगोदरच्या गाडीने आलो, ती गाडी दुसरे दादा घेऊन गेले.
तर आता दुसरी गाडी आम्ही अरेंजमेंट केली आहे स्वतःसाठी, कारण आम्हाला पण इकडे तिकडे थोडं हॉलला ये जा करावं लागेल किंवा प्रतीकच्या घरी ये जा करावं लागेल. सो त्यासाठी दुसरी गाडी घेतली. मग त्यासाठी आम्ही पेट्रोल टाकायला जातो आहे. त्या गाडीत आहे पेट्रोल कमी. बघूया, हायवे हा. आता खाल्ले, नाश्ता वगैरे केलं, थोडा आराम करू आम्ही. हां जेवलो आम्ही. इथे अजून तरी थकलेला नाही वाटत आहे हा. काय कामं बाकी असतील. सो मी तर झोपणार आता, कारण रेस्ट नाही केला तर सर्व वेस्ट होईल असं माझं मानणं. क्या बात आहे, क्या बात. म्हणून भोये वेस्ट नाही केलं तर बेस्ट नाही. मी अशा बाबतीमध्ये वेस्ट एकदम नाही- चार्ज असतो. वेस्ट नाही केला तर नक्की चारच्या बाबतीत कसा होतं. चार्ज म्हणजे असं एक्साइटमेंटच्या ह्याच्यामध्ये एक्साइटमेंट. हल्लीला बघू शकता की मी 2 तास झोपलोय फक्त. है मुझसे कोई स्मार्ट. फक्त आता झोपलोय पण. धमाल केली आहे पोरांनी. ठीक आहे. सो उद्या आपल्याला किती वाजता जायचं आहे? सकाळी 5:30ला आम्हाला घर सोडायचं आहे. आणि 5:30ला घर सोडल्यानंतरला तिकडे प्रतीकच्या इथे म्हणजे 20 किलोमीटर अंतर कापून गाडीने ट्रिपल परत पहाटेच्या थंडीमध्ये जायचं आहे तिकडे. हां, आणि हे पण एक ॲडव्हेंचर आहे, कारण थंडी मरणाची, म्हणजे थंडी टोचणारी आहे, बोचणारी आहे, सर्व काय. ऍक्च्युली हेक्टिक आहे, पण हां. मित्राचं लग्न आहे. मित्राचं म्हणून लग्न आहे आम्ही म्हणून. adventure म्हणून गेलो. हां, आणि 5:30 वाजता उजेड पण नसेल, काळोखच असेल कधी. त्या काळोखातूनच आम्ही जाणार आहोत. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे सकाळी थंड पाण्याची आंघोळ करायची आम्हाला. अरे हा भाऊ माझा नुसता शिव्या देतो त्याला, काय बोलतो. एवढा भीम पण नाही टाकू हे शकत. व्यक्त करायचं एक माध्यम आहे. माध्यम आहे. मैत्री व्यक्त हा, करायचा मैत्री व्यक्त करायचं, संवाद व्यक्त करायचा माध्यम आहे. तर झोपूया आणि डायरेक्ट उद्या सकाळी उठूया. आणि सकाळी पण गडबडच असेल, पण तुम्हाला जेवढं मला काय सीन्स कव्हर करता येतील तेवढे मी करेन. आणि सकाळचे वाजले 6:30 ना, 6:30 वाजलेत आणि धुकं बघू शकतात. आम्ही निघालो प्रतीकच्या घरी. आता इथून नॉर्मल फॉर्मल्स वगैरे घातलेत आणि धुकं मस्त आहे. आणि आता आम्हाला जायचं तिकडे, आमचं जे सामान आहे ते घ्यायचं, थोडंफार शूट घ्यायचं आहे आणि परत तिथून हॉलला यायचं आहे. चॅलेंज तर आहे, धुकं बघताय तुम्ही, मरणाच आहे. सकाळचा हॉटेलचा नजारा म्हणजे अगदी 6:30 आजूबाजूला सर्व धुकंच आहे. 6:30 वाजता एकदम रस्त्यावरती पण आहे तसं मला वाटतं. सो भाई साहब, मेरी जान मेरी शान मेरी बोए के मैं साथ हूँ, जिंदगी की जान मुझे बिल्कुल भी नहीं बोए मेरा भाई आहे. मस्त फॉग निघाला असं तर नाही बोलणार मी. खूप थंडी आहे, म्हणजे हात गोठवणार आहेत. हां, आत काय सर्व गोठवलेलं ते. बड़ा हरामी हो बेटा. थंडी बघू शकता तुम्ही, एकदम नेक्स्ट लेवलची. हो, नेक्स्ट लेवलची थंडी आहे, नेक्स्ट लेवलची थंडी आहे. इथे सामान्य माणसासाठी हे शक्य नाही, पण निशांतवरती एवढा आत्मविश्वास असल्यामुळेच आम्ही त्याला ही संधी दिली. म्हणणं असं आहे की माझ्यात वेगळाच पार. आणि माझा हात तर सुन्न पडत चालला आहे. ड्रायव्हरचं काय सुन्न पडलं असं. घेऊया काय शेकोटी जरा, लोक बघा कसे शेकोटी घेतात ते. शेकोटी घे ही आमची सकाळ, हे आमचं काम. आणि भाई झालं जाम, कारण चाललंय आमचं काम. अरे कहना क्या चाहते हो? उबला हुआ अंडा मांग रहा है. गाणं बोल ना, हिरवा निसर्ग हा बहुत. धुकं बघताय तुम्ही, सकाळचे 7 वाजले जातात आणि आम्ही जवळजवळ पोहोचतो आता नवऱ्याच्या घरी. म्हणजे या ब्लॉगचं वैशिष्ट्य असं की आम्ही ना सकाळ सोडली ना, दुपार सोडली ना, रात्र सोडली, प्रत्येक क्षणाचं मुवमेंट दाखवायचा प्रयत्न केला की कसं गावाला आता थंडी आहे किंवा काय वातावरण आहे. बघू शकता तुम्ही, सूर्य पण दाखवतो थांबा तुम्हाला. सर्वात अमेझिंग हा बघा, वस्तू दिस ड्रायव्हर, त्याचा चेहरा तसं नाही तू. आहे ना, आपल्या मित्राचं लग्न आहे बिहारचं. बाकी गेलं तेल लावत मित्रासाठी. आणि निसर्गला एवढं थंडीत बोलावे राहायला. अरे पापड्याच्या पापड्यांमध्ये बर्फ जमा झालाय रे. म्हणणं असं आहे की माझ्यात वेगळाच पार. चाय पिलो फ्रेंड्स. हेलो फ्रेंड, चाय पी लो.
हॉलवरती पोहोचलोय आता. कसा पोहोचलो ते सांगतो सांगा. हा भोळे आपला एक्सपिरियन्स सांगतोय त्याच्यामध्ये काय भाई. जाताना पण घेऊन गेला, येताना पण घेऊन गेला. म्हणणं असं आहे की माझ्यात वेगळाच पार 1 hour later. फायनली भाई लोक भोळे चष्मा लगा कर पोहोचलो आम्ही लग्नाच्या ठिकाणी. पाठीमागे बघा बसण्याची जागा. आणि भाई मंडपामध्ये विधी चालू आहेत. प्रतीक आहे तिकडे. कॅमेरा त्याच्याकडे दिला आणि मी घेतो आता. आणि बाकीचं क्लिप भोळे दाखवेल तुम्हाला. का क्या मैंने बताना है, बहुत कुछ है. हम साथ में बचपन से लाइक खेले हैं, डांस किए हैं, लेकिन आज के दिन में वी आर लाइक लिटिल वेरी इमोशनल एंड वेरी एक्साइटेड भी है, बहुत एक्साइटेड, लिटिल इमोशनल इन दी एंड. अभी नहीं, हाँ, इट्स जस्ट द स्टार्ट. बट जिस दिन का वो वेट कर रही थी वो दिन एक्चुअली आज आ गया है. एंड वी आर वेरी हैप्पी फॉर हर नाउ. एंड वी जस्ट वांट आवर हैप्पीनेस टू बी लाइक डबल. बहुत ज़्यादा स्वीट है यार, लाइक एंड शी इज़ प्रतीक इज़ वेरी लकी टू हैव हर एक्चुअली. मेरी जान. लग्नाचं शूट आमचं फायनली कम्प्लीट झालं आहे. कार्यक्रम कम्प्लीट झाला आहे, सक्सेसफुल झाला आहे. शूट झालं आहे कम्प्लीट. आता लोक घरी झाले. हा मेन माणूस आहे आमचा. तो हा आमचा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो थोडी. बसमध्ये आमची चर्चा रंगणार आहे. पासिंग लाईट दे यालाच जायचं कुठे? बाजूला शपथ भाई खतरनाक आहे. सावकाश ते पडशील. फायनली वेडिंग झाले आणि वरात निघाले. शूटमधून जस्ट फ्री झालो आम्ही. आणि काही लोक स्वतःचे फोटो काढतात. प्रतीक पण मागे, वरात पण मागे. काय मागे तो फोटो काढतो. मजा येणार आहे. थोडक्यात तुम्हाला दाखवतो वरात पण का. अरे काय सॉरी वरात चालू आहे आमची भाई. जय दादा पण आले सोबत. जय सरळ कर ते सांग. नको हाफ घ्या बा एवढा आमचा हाफ. अरे मी नाही आले ना. ब्लॉग एक फोटो काढतो ना मला. साले काय बोलतो? अरे सूर्यास्त झाला ना. विश्वयुद्ध संपलं. एक फोटो माझा काढायचा आहे. माझा फोटो हे अरे पकडे ब्लॉग. अरे भाई अरे एक जेवढाजवळ कोल्हापूरवर माझा एक जेवढाजवळचा फोटो काढा. काढतो बिंदास. आता काढा. आता आले 2-3 एवढे चांगले बस.
बेचारे भूल गए होंगे टेंशन बहुत है ना. लग्नाची मुवमेंट भाई, एवढ्या वर्षाचं प्रेम सक्सेस झालं, लग्नामध्ये रूपांतर झालं. आई वाटते अजून विश्वास तरी होत नाही की लग्न राहते. विश्वास नाही, अजून आश्चर्यातच आहे मी. का तुझ्याला वाटतं म्हणते थोडक्यात सांग की बाबा बरे हे का शेवटी तुमच्या आपल्या घरात आली तर तुम्ही सर्वांना तुम्हाला दोघांना तुमचं आयुष्य सुखाचं सोबतीचं आणि इतक्या लांबपर्यंत जाऊन सात जन्मापर्यंत काय कपलची आपण एंट्री करतोय, देवळात प्रवेश करतात. ते लोक घरात संपली आहे, तो देवाच्या पाया पडतील आणि पुढे जातो. तर फायनली आम्ही आता देवळात आहोत. ठीक आहे, वरात पण संपले आणि प्रतीकला आता घरात भरणं बाकी आहे. बाकी लग्न, हां, लग्न वगैरे सर्व संपन्न झालं आहे. वरातीचं शेवटची मुवमेंट बाकी आहेत आणि त्याचे काय पोर्ट्रेट्स बाकी आहेत. तर मी ब्लॉगमध्ये ज्या थर्ड पर्सनचा उल्लेख करत होतो, म्हणजे आमचा दादा येणार आहे किंवा थर्ड व्हिडिओग्राफर येणार आहे, जो उल्लेख करत होतो तो तुम्हाला दाखवतो आता की कोणता दादा आमचा. तर हा आमचा जय दादा भाई. एरियामध्ये कोणाला पण गरज पडते, पंकज काय एरियामध्ये कोणाला पण गरज पडते, कोणी पण शिकण्याचा प्रयत्न करू. दादा असं आहे ना की तो कशालाही मदत करतो आणि कोणता पण कोणाला नाही बोलत नाही. काही अरेंजमेंट असतो ते भाई, कॅमेरा विकत घेण्यापासून विकत देण्यापर्यंत आणि ऑर्डर घेण्यापासून ऑर्डर देण्यापर्यंत सर्व कामं करतो. आणि दादाचा नालासोपारामध्ये कुठे गालानगर ना, इकडे स्टुडिओ सुप्रिया स्टुडिओ संकेश्वरला. तर जय दादा आहे ना. तर जय दादा काय वाटते तुला, एवढं तू आलास लांबून, पहिला तर सांग बाबा तुला किती उशीर झाला का? मला तर बाबा नॉर्मली आपल्याला 6 तास लागतात यायला, हां, पण 6 तासाचे झालेत माझे 10-11 तास झाले मला इकडे पोचायला. म्हणजे बराच उशीर झाला. बराच उशीर झाला. काल आम्ही म्हणजे किती, एक 7 वाजता तरी हॉटेलवर ट्रॅफिक वगैरे पण 7-8 वाजता गेलो असतो आणि दादा 12:30-1 वाजता आले आणि मी झोपलो 2 वाजता आणि परत मग 5 वाजता उठून परत पूर्ण शेड्यूल चालू झालं आमचं. म्हणजे धावपळ, इथे या तिथे जा, इथे या तिथे जा. मध्ये मध्ये तुम्हाला क्लिप दाखवेन मी काय काय केले ते. आणि नंतरला मग दादाला आम्ही 9 वाजताच्या दरम्यान शूटला बोलवलं परत आणि बाकी जॉईन केलं टीम आणि फायनली सक्सेसफुल झाले. जे शॉर्ट्स हवे होते ते मिळाले, जे नको होते ते पण नाही मिळाले. सर्व पण एडिटिंगमध्ये सर्व ऑलमोस्ट कव्हर होईल सगळं, ऑलमोस्ट सगळं कव्हर होईल त्याच्यामध्ये. ऑलमोस्ट फायनली व्हिडिओ मी तुम्हाला जेव्हा आम्ही वाइंड अप करू तेव्हा एक बसमधले शॉर्ट देईल. बाकी ऑलमोस्ट डन झालाय. सो पंकज बाय करेन नाही तर बाय. साडी चोरी घे असे सांग तिला. मुलगी तरी दे का साडी तरी दे. नाव घ्या दोघांनी. इथपर्यंत यायला घेतले खूप कष्ट. सर्वांनी ऐका प्रतीक भूमिकाच्या लग्नाची गोष्ट. हो नाही म्हणता म्हणता झाले आमचे लग्न पक्क. आजपासून गाजवणार मी यादवाच्या सुनेचा हक्क. नव्या संसाराची सुरुवात करते मी आज. चिंत्रेंची लेक यादवांची सून, चिंत्रेंची लेक यादवांची सून. प्रतीकरावांना अहो बोलायला सुरुवात करते आजपासून. प्रॅक्टिस जोरात आहे, प्रॅक्टिस जोरात आहे. काय लवकर लग्न आहे दोघांचं, सावरायचंही दोघांनी. लग्न आहे दोघांचं, सावरायचंही दोघांनी. आज
मी केलेला पसारा आता आजपासून आवरायचा भूमिकाने. ठीक आहे. सो फायनली परतीचा प्रवास आमचा चालू झाला आहे आणि आता बसची वाट बघतो मी. बसचं नाव काय आठवतं साई समर्थ. बस पण येईल आता 9च्या टायमिंग आहे. सो सर्व वरात वगैरे प्रॉपर सर्व वेडिंग कम्प्लीट झालं आहे. पासून ती डेली लाईफ हां जे घेसे पेटे आमचं पण शूट चालू आहे. तर बस पण येईल आमची ऑलमोस्ट सर्व घेतलं. आता बसमध्ये आम्ही स्नॅक्स वगैरे घेतलं, पाणी बॉटल घेतलं आणि बसमध्ये बसून झोपणार आहे आता आपण त्याला. रिलॅक्स करणार आहे, गप्पा मारणार आहे, काय म्हणतात की मस्ती तुमची सर्व सगळ्या गप्पा मारू. ठीक आहे. आणि बाकीचं आता ब्लॉग जवळजवळ आपला एंडच होत आला आहे. पण प्रवास बाकी आहे. प्रवास बाकी आहे अजून भरपूर काय येतील आणि ब्लॉग्स पण येतील. जर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि फीडबॅक नक्की द्या की पुढे कशा प्रकारचा ब्लॉग करायला हवा किंवा करू काय सुधारलं पाहिजे, काय सुधारलं पाहिजे काय नाही, शिवाय किती कमी दिल्या शिवाय किती कमी दिल्या पाहिजे. चला हे पळायची घाई लागली आहे. सो ब्लॉग आता इकडे चेंज करूया. ब्लॉग एंड करूया. चलो बाय बाय. बाय बाय.